तिची प्राथमिक फेरी संपल्याबरोबर लगेच सुरू होणार आहे. पहिल्यांदा तयारीला लागा. पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक आणि नंतर सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या लढती होतील. नोंद घ्या. आणि त्याप्रमाणे कालच्या वजन गटाचे पैलवान 57 किलो ताबडतोब तयारीला लागा. महाराष्ट्र केसरी गादी विभाग प्रतीक जगताप पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निळा कॉस्ट्यूम. दोन्ही कुस्तीगीरांना पहिला पुकार. अनेक गदेंचा मानकरी महाराष्ट्र केसरी गटामध्ये तुल्यबळ लढती करणारा प्रचंड ध्येयस्तीचा माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध चपळ चित्ता म्हणून ज्याची सर्वत्र ओळख आहे. कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो असा बाळू बोडके. मूर्ती छोटी पण कुस्तीतली कीर्ती मात्र महान आहे असा बाळू बोडके विरुद्ध ज्ञानेश्वर जमदाडे. महाराष्ट्र केसरी गटाची एक तुल्यबळ लढत. ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निष्क्रियता जाहीर होतीये माऊली जमदाडेला. पैलवान कुस्ती करा सरपंचाचा इशारा, ज्याला पॅसिव्हिटी म्हटलं जातं. कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल प्रथमतः समज दिली जाते आणि जर आक्रमकता धारण केली नाही एकेरी पटाची पकड, ताबा मिळवण्याचा माऊलीचा प्रयत्न. परंतु मी आत्ताच नमूद केलं चपचित्ता म्हणतात त्याला. नाही ताबा मिळवून दिला पकडीतनं सुटत लढत समोरासमोर. छत्रपती संभाजीनगर संघ अद्याप गुणांचं खातं ओम जाधव उघडलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार. आणि आता निळा कॉस्ट्यूम धारण निळा पट्टी धारण केल्या कुस्तीगीराला सरपंच निष्क्रियता जाहीर करतायत. आक्रमक व्हा, छत्रपती डाव करा, संभाजीनगर संघ व्यवस्थापक गुण मिळवा. संपलेल्या पहिल्यांदा समज आणि आता 30 सेकंदाची निष्क्रियता वेळ. या 30 सेकंदामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे यांनी गुण घेतलाच पाहिजे, अन्यथा 30 सेकंदानंतर निष्क्रियतेची वेळ संपल्यावर बाळू बोडके यांना एक गुण मिळेल. पैलवान आक्रमक व्हा. ओम जाधव ऍक्टिव्हिटी पिरियड. छत्रपती संभाजीनगर चांगली माऊली आक्रमक होतोय आणि प्रतीक लढतीच्या दरम्यान स्टेप आउट. पुढे चाल. रेड झोनच्या बाहेर निळी पट्टी धारण केलेल्या बाळू बोडकेला एक गुण. पहिल्यांदा कुस्ती करा. प्रदीप बेरे सोलापूर लाल कॉस्ट्यूम, प्रदीप सतपाल शिंदे थोडं माईक कंट्रोल. पुन्हा एकदा आहा डाव करण्याचा प्रयत्न, परंतु माऊलीनं ताबा मिळवला. 2 गुणांची वसुली आणि पाठोपाठ भारंदाज डाव करून पुन्हा 2 घेतलेत असा निर्णय पंचाचा. कुस्तीचा गुणफलक 4-2. पॅसिव्हिटीचा टाइम संपला म्हणून बाळूला एक गुण दिलेला आहे. 4-2 प्रदीप बेरे चालेल आहे सोलापूर का? कशाबद्दल वरती एकूण रत्नागिरी निळा तयार राहायचंय. विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळा पट्टीमध्ये तयार व्हा. पाच 2 कुस्तीचा गुणफलक लाल 5 निळा 2. आक्रमक होतोय बाळू बोडके आणि दरम्यान 2 गुणांची पकड. सरपंच आखाडा प्रमुख जज
तिघांकडनं एकत्रित निर्णय आलेला आहे 2 गुणांचा. तुमची जर तक्रार असेल तर पैलवान अपील करा. संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक चन्ने सांगली विजय. झोनवरची ऍक्शन. धोकादायक स्थितीत पैलवान 2 गुण 5-5 समान गुण फलक. परत एकदा आक्रमणामध्ये माऊली जमदारे स्टेप आउट म्हणजे लाल पट्ट्याच्या बाहेर गेला. बाळू बोडकेला 1 गुण. गुणांची नोंद 5-6 1 गुणाची आघाडी. अद्याप कुस्तीचा 1 मिनिट 50 सेकंदाचा वेळ शिल्लक. पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असलेला माऊली दुसऱ्या फेरी मात्र फेअर प्ले. पैलवान विसलकडे लक्ष द्या. विसलकडे लक्ष द्या. सरपंचाची विसल पहिली, त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करताय. पाच 6 आपली पिछाडी भरून काढण्यासाठी माऊली आक्रमक होतोय. आणि पुन्हा एकदा ताबा मिळवत बाळू बोडकेचे 2 गुण 5-8. मी कुस्तीच्या सुरुवातीलाच नमूद केलं होतं कधीही काही करू शकतो असा हा नाशिकचा तडफदार म्हणलं बाळू बोडके. अनेक मैदानांमध्ये प्रेक्षणीय लढती केलेल्या आहेत. अनेक चांगल्या मल्लांवर त्यानं विजय मिळवलेले आहेत. आणि आता ही 3 गुणांची आघाडी. अखेरचे 30 सेकंद. कुस्तीचा गुणफलक 5-8. दोन्ही मार्गदर्शक आपापल्या कुस्तीगीराला गुण मिळवण्यासाठी सांगतायत. यशराज आमराळे पिंपरी चिंचवड लाल, संस्कार लटके रत्नागिरी निळा तयार राहायचंय. पुन्हा एकदा तीच स्थिती दुहेरी पटाला लागला. तिथेच त्याला थांबवलं आणि चपळाईनं पाठीवर जात पुन्हा 2 गुण घेतले ताबा मिळवत. गुण फलक 5-10. तर 5 गुणांच्या आधिक्यानं सरपंच या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातोय. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर मांगडे यांचा सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके, संग्रामदादा जाधवराव, त्याचप्रमाणे बाळासाहेब सातव सर